हे बघा आपला टी शर्टचा भंडार इकडे आपले टी शर्ट आली आहेत. हे आता सगळ्यांची साईज स्वतःच चालू. लाइटिंग वगैरे फिटिंग आता चालू काम आहे. तर इकडे आपण लावले आहे पार लाईट, जे की काल आपण बोर्ड तिथे बसून घेतलं. पार लुक ॲट दिस, कसा आहे काय म्हणता. तर एवढं फुलारो पप्पाने आणलं आणि तो बांधून घेऊया. हा केला इकडे बटन ऑन आणि हा झाला इकडे आपला चालू. हे बघा नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल के ब्लॉगमध्ये. तर ही बघा आपली आता डेकोरेशनची तयारी चालू आहे. आपलं आहे उद्या आपले गणपती. तर आपल्या बाप्पाचं आगमन पण झालं कालच. तर काल खरंच कसं माहिती एकटं असल्यामुळे ना कोण मोबाईल शूट करायला वगैरे काय नाही बघा. तर आपलं फेस रिव्हील नाही करायचं. आपलं फेस आहे ते उद्यालाच आपण बाप्पाचं जेव्हा आपण इथे मूर्ती ठेवणार ना तेव्हाच आपण दाखवू तुम्हाला पण. ओके. तर हे यंदा आणलेले पडदे बघ सर्व आता बाकी काम आहे. एक बोर्ड घेतलं बनवून, बरेच बारीक सारीक ऑलमोस्ट काय माहिती आहे. हे तर आपलं काय किरकोळ झालं आहे. बाकी आपली तयारी तर अजून बाकी आहेच. तर कसं एकटं असल्यामुळे ना सर्व काय म्हणजे असं काय शूट वगैरे काय करायला भेटत नाही. त्याच्यामुळे काय हे बघा आमचे लैला मजनू. तर कल गेलेलो माघारी सगळा करून येलेला. आज एक माघारी जाऊचा. तर बघू आता कधी टाईम भेटत तेव्हा. पहिला आधी ही आपली हळूहळू तयारी सुरुवात करू काय नाही काय बारीक सारीक. हा पण यंदा टेबल बनवलेला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. तो म्हणजे फोल्डवाला मी बनवून घेतला. म्हणजे हे बघा आपण इथून स्क्रू म्हणजे साई पाय पण काढू शकतो. आपलं वरचं प्लाय पण आहे ते पण काढू शकतो. म्हणजे कसं माहीत आहे जे ही जी जागा आहे ना ती जागा तेवढी अडवणार नाही. त्याच्यासाठी मी हा फोल्डवाला करून घेतला टेबल. म्हणजे कसं आता गणपती झाले काम झालं ना की काढून ठेवायचा. जेव्हा पुढच्या वर्षी काम असेल तेव्हा आपण परत जॉईन करायचं असं. तर आपण इथे ठेवायचो खाटवरती. तर खाट ती छोटी पडायची म्हणजे खाली व्हायची थोडी सकल. त्याच्यामुळे यंदा आपण हा बनवून घेतला टेबल रावसपैकी. तर आपला कोबा सकल असल्यामुळे ना त्याच्यामुळे हे असं सेफ्टी करावं लागतं. ते समजून घ्या. ओके. तर असेच कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये बघूया काय काय देता येईल ना तुमच्यापर्यंत पोचवता येईल ते पोचवेनच. म्हणजे जेवढा टाईम भेटेल तेवढा मी शूट करेन आणि तोपर्यंत तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवेल. ओके. जास्त वेळ न घेता आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आता वाजले 8:30. तर माघारी जातो 10 वाजेपर्यंत. त्याच्या आधी अर्धी थोडीफार तयारी करून ठेवू. भरपूर कामं आहेत अजून. पुढे आपली टी शर्ट पण आणायची आहेत. जे आम्ही यावर्षी छापले टी शर्ट गणपतीची ती पण आणायला जायची आहेत. टी शर्ट राजापूरला. अशी सर्व कामं आहेत. काय करणार. पुढार पण घेतलेला खरा का तर मी तेही बघितले होते. पुढार पण घेतलेला खरा पण त्या करूक तर हवा. नुसता घेऊन उपयोगाचा नाही तर करूक पण हवा. ओके. चलो. हे बघा आपला टी शर्टचा भंडार इकडे आपली टी शर्ट आली आहेत. हे आता सगळ्यांची साईज स्वतःच चालू. यावर्षी आपलं पॅटर्न चाबूकमध्ये रावस आहे. गोलीगत पॅटर्न. 40ची 2 आणि किती बोलले आता 32, 34 आणि 26 आहे. अशी 5 टी शर्ट काढा. यावर्षी जे आपले पॅटर्न आहे ना नादखुळे जे आपण उद्याला आम्ही घालणार आहोत. काय उद्याला आमचे गणपती बाप्पा सर्वांकडेच आहेत आमचेच नाही. तर उद्याला आम्ही ते टी शर्ट घालणार आहोत. तर उद्याचा ब्लॉग हा परवाला येईल मे बी असं असेल. तर त्याच्यामुळे ह्या जो टी शर्ट आहे ना हा टी शर्ट घातलेला आपली पोरं ही सर्व तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. चौतीस, 32 आणि 26
26चा ते का नेला ना, तुमची काय 26ची एक नव्हती ना, तुमची 26ची नव्हती ना, मग 26चा त्यानं नेला ना, फक्त 34, 32 आणि 40चे 2 घेऊन जा. ठीक आहे. तुमची 34, 32 कोणाची होती की? 26 असं कदाचित. 26 लुकास एकदा चेक कर बघ, चेक कर. आपलं हे जे आपला हा ग्रुप हा जो ग्रुप म्हणजे ग्रुपने घातल्यानंतर हे जे पॅटर्न आहे ना, रावस दिसणार आहे, रावस. नाही बघा, म्हणजे पॅटर्नच आपण तसं चॉईस केलं होतं. आपली कशी माहिती आहे, चॉईस हटकेबाज असते, हटकेबाज अलग असते. अपनी अदा जाऊ दे. ह्यो एक आत्ता चिलो आज सकाळी. अजून जे फ्रीवाले आहेत ना, फ्री गाड्या सोडलेले ते अजून मुंबईतच आहेत, मुंबईत फिरतात फ्रीमध्ये. हे पण फ्रीमध्ये होतो, वाटावलो त्यानं तिकीट काढला म्हणून लवकर तरी इलो, नाहीतर तो अजूनपर्यंत जवळजवळ माणगाव, कोलाड माणगावला आहे का. कारण आमचे पण येणार आहेत मुंबईकडे, ती पण अजून तिकडेच मुंबईतच. काय बाबा, त्या गाड्या मस्तपैकी फ्रीमध्ये येईल ते. कोणा जाऊ दे आता, जाऊ दे. तर फ्रेंड्स, फायनली आपलं थोडंफार डेकोरेशन झालं आहे बघा. बघू शकता इकडे लाइटिंग वगैरे फिटिंग आता चालू काम आहे. तर इकडे आपण लावले आहे पार लाईट, जे की काल आपण बोर्ड तिथे बसून घेतलं पार लाईटसाठी. हा इथून फोकस आपण आपण आपल्या बाप्पाच्या फेसवरती मारणार आहोत, जो की म्हणजे एकच बस झाला असता, तो एकच बस होईल. म्हणजे आपले काय बोलतात, तो मारल्यानंतर ना मग यांचा काही उपयोगच होणार नाही. हे आपण जी तोरणं लावलीत ना, त्यांचा काही उपयोगच नाही. तर तो जर लावला तर आपली तोरणं बंद करावी लागतील, आणि तो जर बंद केला की आपली तोरणं लावावी लागतील. हे बघा सर्व. वाव, लुक ॲट दिस. मन्नू, हे आमचे बंटी साहेब आलेत 2 दिवसाने. मन्नू काय, चल घरात, चल या, चल लवकर. म्याव काय करतो, या धर या. तर हे आलं आहे आपलं टी शर्ट, जे की मुंबईवरून आलं आहे. ते घालून बघितलं, आमचं काय अजून घालून बघितलं नाही, ते डायरेक्ट उद्यालाच घालणार आहे मी. तर हे आत्ताच घेऊन आलं, तर बोलो घालून बघूया, आणि आपण एक छोटासा ब्लॉग बनवू. म्हणजे त्याच्यावरती आपण आपली एक व्हिडिओची क्लिप बनवू. ओके. तर हे पटापट आवरून घेऊया. तर वाजलेत आताशे 4. तर आपल्याला आता माघारी पण जायचं आहे आत्तेकडे, आंबेर कोणेत. पटापट आवरून. हे बघा, टी शर्ट आणले होते ना, सर्व घेऊन गेले. फक्त एक अडतीचं टी शर्ट मिसिंग आहे, ते आता कोणाचं काय असेल ते बघू. बाकी सर्व जो बोचका आणला होता एवढा मोठा भरून, तो पूर्णपणे आपला खाली झाला बोचका. असं म्हणजे टी शर्ट बोलले की पोरं लगेच ताबडतोब धावत येतात, असे आपले पोरं आहेत. तर चला जास्त वेळ न घेता ना आपण ना पटापट आवरून घेऊ, कारण भूक पण जाम लागले. जेवू पटापट. बघा आमची रंबा आली, रंबे काय. तर पटापट आवरून घेऊ, आणि आपण जाऊ माघार पण करून येऊ. त्याच्यानंतर मग जे आपली वरती पण तोरणं लावायचे ती लावून घेऊ. ओके. तर असे शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आईच्या गावात तुझ्या टी शर्ट नका लावून सूत काढलाय बाहेर. चलो, लुक ॲट दिस. कसा आहे. आत्ताच मस्तपैकी हेअरकट करून आलो. हेअरकट भरपूर केस वाढले होते, आई वाढवायला देत नाही, शिव्या घालते, त्याच्यामुळे कापून आलो. टाकूया म्हणून त्या म्हणता. तर एवढं फुलारो पप्पाने आणलं, आणि तो बांधून घेऊया. नाही, पहिलं आधी आंघोळ करूया, आंघोळ केल्यानंतर मग तो फुलार वगैरे बांधूया. कारण आताच हेअरकट करून आलोय, ऑलमोस्ट आपली झाली. तर आपली लायटिंग पण लावून झाली. तर लायटिंग दाखवू थोडी बाकी आहे, ती जरा आपल्या घोड्याचं काम आहे थोडं, तो घोडं होईल तेव्हा पण. तर ठीक आहे. म्हणजे हा आपला लावला ना की आपल्या तोरणांचा काहीच उपयोग नाही. आत्ताच जे लावून बघितलं होता, काहीच उपयोग नाही. एवढा उजेड होते. ती वरती लावचे आपण, त्याचा एक डेमो दाखवू तुम्हालाच. वेट. हा केला इकडे बटन ऑन, आणि हा झाला इकडे आपला चालू. हे बघा
लोक डिश कसं आहे कसं. मग त्या तोरणांचा काहीच उपयोग नाही. ती पण लावून दाखवतो बघा वाटलास. म्हणजे कसं माहिती आहे हे बघा, इकडे आपल्याला लावली ना हे बघा, मग तोरणांचा काहीच उपयोग नाही. उजेडच दिसत नाही तर त्या तोरणांचा, कारण त्या पारलाईटने पूर्ण तोरणं फिकी करून टाकली. त्याच्या पुढे फक्त हे खालचं ते डिपटिप ते पण काय कामाचं नाही. 1 2 3 ती आपली लेझर पट्टी हा LED पट्टी लावली ती पण काय कामाची नाही. त्याच्यामुळे हे बंद करू. हे चालू असलं की आपली तोरणं बंद करू, आणि जेव्हा हे बंद केल्यानंतर आपली तोरणं चालू करू. ओके. तर बघता बघता आपले फायनल झालं पूर्ण डेकोरेशन करून. हे बघा वरती पण आपण ते तोरण लावलंय बघू शकता. आपली पारलाईट चालू नाही केली कारण आपले हे तोरणच चेक करायचे होते. आमच्या मनूचा खाना उकडे झाला त्याच्यामुळे ती चालू नाही केली. ती चालू केली तर आपले हे सर्व तोरणं बंद करावे लागतील. आय थिंक हे तोरण आता मध्ये मध्ये पेटत नाही, धोका दिला त्याने. असो, तर जास्त वेळ नाही घेता आपला ब्लॉग इथेच एंड करूया. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशात पुन्हा भेटू सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. लय भूक लागली आहे त्याच्यामुळे आपण, आणि वाजले पण आता किती आपले हे बघू शकता इकडे 11 वाजायला आलेत. त्याच्यामुळे भेटूया आता थेट उद्याच्या ब्लॉगमध्ये.